माजी मंत्री कडू यांनी राज्य सरकारला सुनावले खडे बोल। माजी मंत्री बच्चू कडू यांनी 7/12 कोरा करण्याच्या मागणीसाठी पदयात्रा काढली आहे। पावसात ही पदयात्रा बुधवारी माणकी आंबा येथे दाखल झाली। आमची लढाई भावनिक नव्हे तर शेतकरी कष्टकरी वर्गाला सुखी करण्यासाठी असल्याचे माजी मंत्री कडू यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले। यवतमाळ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जिल्हा आहे, तर अमरावती माजी केंद्रीय कृषी मंत्री भाऊसाहेब देशमुख यांचा जिल्हा आहे। या दोन्ही जिल्ह्यासह राज्यात शेतकरी आत्महत्या होत आहे। जानेवारी ते जून या 6 महिन्यात विदर्भात 527 तर यवतमाळ जिल्ह्यात 178 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत। शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी देणे आवश्यक झाले आहे। शेतकऱ्यांच्या वेदना राज्य सरकारला दिसत नाही, याबद्दल माजी मंत्री कडू यांनी नाराजी व्यक्त केली। शेतात जाण्यासाठी पांदन रस्ते नाही, निवडणुकीच्या तोंडावर हिंदी सक्तीचा विषय आणला। हा भावनिक मुद्दा आहे। भावनिक मुद्द्यावर सत्ता मिळवता येते, मात्र आम्हाला लोकांना सुखी करायचे आहे। कोणत्याही आमिषाला बळी न पडता शेतकरी पुत्रांनी बँक खाते काढू नये, असे आवाहन माजी मंत्री कडू यांनी केले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.